आणि गॅस बंदच ठेवायचा आणि सुकं खोबरं पण दोन्ही बाजूने व्यवस्थित भाजून घेणार आहे. तसंच कांदा जो आहे त्याला मी असे 4 चिरा दिलेले आहेत. ते पण आपण 4 कांदे घेतलेले आहे. जर वाटप यातलं जास्त वाटलं तर आपण ठेवून फ्रीजमध्ये ठेवून त्याच्यानंतर भाजीमध्ये पण वापर याचा करू शकतो. त्याच्यामुळे वाटप काही हे नाही. आणि हा एक लसणाचा कांदा घेतलाय मी, तो पण आपण याच्यात भाजूया. घ्यायचं ते. त्याच्यामध्ये आपण आता एक अर्धा चमचा हळद घालूया. थोडंसं आपण एक अर्धा चमचा मीठ घालूया. आलं लसणाची पेस्ट घालते 1 चमचा. आणि मिरची कोथिंबीरचं आपण जे वाटण केलेलं ते पण आपण थोडंसं याच्यात टाकूया. आणि आपण आता हे सर्व एक 3 चमचे घातले, शिजवायचे. 2 पळी तेल घालते मी. 1 चमचा आपण आलं लसणाची पेस्ट घालतोय. आपण मॅरिनेशन करताना म्हणजे जेव्हा मटण शिजवलं तेव्हाही 1 चमचा आलं लसणाची पेस्ट वापरली होती. मस्त खमंग असा वास आला की आपण हा बारीक चिरलेला कांदा घालणार आहोत. एक मोठा कांदा घेतलेला आहे मी, पेस्ट करून घेतली होती ती आपण 2 चमचे घालूया. 2-3 चमचे घालते मी. तिखट नाही आहेत, मिरच्या खूप कमी तिखटाच्या आहेत. तसंच हा आपण मसाला जो करून घेणे 2 चमचे टाकूया. बाकीचा मसाला आपल्याला बाकी याच्यामध्ये वापरता येईल जेवणासाठी. आता हे पण आपल्याला पाहिजे तेवढं आपण वाटप याच्यात घालूया. मटणाला लागेल तितकं, कारण सुकं करायचं आपल्याला, ग्रेव्ही नाही करायची. ह्याच्यात परत मीठ घालूया. आता हे फक्त वाफेवर आपल्याला